या उदाहरणामध्ये 6चा घातांक x वजा 6चा घातांक x वजा 3 बरोबर 7740. म्हणजे यामध्ये पाया 6 लिहून घातांक x दाखवला वजा, आता या ठिकाणी 6 लिहून आपल्याला याचे 2 पायाच्या रूपात लिहावं लागेल, कारण की या ठिकाणी घातांकाची वजाबाकी आहे. आणि वजाबाकी कधी असते की पाया जर समान असेल आणि त्यांच्यामध्ये भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होत असते. म्हणून या ठिकाणी 6चा घातांक x दाखवायचा, इकडे घन दाखवायचा बरोबर 7740 उजव्या बाजूला. हे लिहिल्याच्या नंतर मग आपला 6चा घातांक x हा कॉमन दाखवायचा आणि ज्यावेळी एखादा घातांक आपण कॉमन घेतो त्याच्यासोबत कोणतीही संख्या दिसत नसेल तर त्या ठिकाणी नेहमी 1 मांडायचा आणि सोबत दुसरी काही संख्या असेल ती जशी तशी मांडायची. म्हणजे हा आपण इथे या ठिकाणी सुद्धा कॉमन काढला आणि पुढे भागिले जो आहे तो 6चा घन जशाला तसा राहिला. आपण 6चा घन 216 लगेचच्या लगेच लिहू शकतो. त्यानंतर पुढे 7740. मग या ठिकाणी 6चा घातांक x लिहिल्याच्या नंतर 1 वजा आपल्याला माहिती 1 भागिले 6चा घन म्हणजेच 1/6चा घन असतो 216. आपण डायरेक्ट त्याला असं लिहिलं आणि मग बरोबर उजव्या बाजूला 7740 जशाला तसं आहे. आता या ठिकाणी काय होईल 6चा घातांक 1 जशाला तसा राहील आणि 216 1 216 आणि त्याच्यामधला 1 वजा होईल. म्हणजे या ठिकाणी काय राहील 215 छेदाला 216 आणि बरोबर उजव्या बाजूला 7740. मग या ठिकाणी 6चा घातांक x राहील, पुढे बरोबर 7740 याला 216 इकडे येऊन गुणाकार करेल आणि 215 भाग देईल. आपण जास्त जागेवर सुद्धा भाग देऊ शकतो. मग या ठिकाणी भाग देण्यासाठी आपल्याला 5चा उपयोग करावा लागेल. 5ने जर भाग दिला तर या ठिकाणी 5 चोक 20 होईल आणि या ठिकाणी 1 वरला 5 त्रिक 15 होईल. आणि या ठिकाणी 5ने जर भाग दिला तर 15 5 75 होतात. म्हणजे या ठिकाणी 15 5 75 2 उरले, पुढे 4 जोडले 24 झाले, पुन्हा 5 चोक 20 आणि आता 4 उरले 5 8 40 आणि मग आता डायरेक्ट आपल्याला 43ने याला भाग द्यावा लागेल. 43ने जर भाग दिला तर या ठिकाणी आपण तर या ठिकाणी 43चा जो भाग आहे 3चा भाग असणार. मग 43 त्रिक 129. आता या ठिकाणी जे आहेत उरलेले आहेत 14 मधून 9 गेले 5 राहिले, 15 मधून 13 गेले राहिले 2 वरून घेतला 8 असा 258. आणि आपल्याला माहिती आहे 43चा आता भाग बसताना आपण बघायचं एकक स्थानी 3 आहे, एकक स्थानी 8 आहे, 3 का 18 म्हणजे 6चा भाग बसणार आहे. हे लक्षात येतं की 129 दुने 258 आहेत म्हणजे 3 दुने 6 आहेत. आणि अशा प्रकारे भाग दिल्याच्या नंतर आपण बाकी शून्य ठेवायचे आणि लक्षात आलं की याला 36चा भाग बसलेला आहे. आणि मग पुढे 6चा घातांक x आहे. आता दोन्हीकडे पाया समान असायला हवा. मग 36 म्हणजे 6चा वर्ग आणि 216 म्हणजे 6चा घन आणि मग 6चा घातांक x राहिला. इथं पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकाची बेरीज होणार. या ठिकाणी 6 लिहूया, 2 आणि 3 मिळून झाले 5, घातांकाची बेरीज केली, गुणाकार आहे, पाया समान आहे आणि मग या ठिकाणी पाया समान झाला आणि x ची किंमत झाली 5.